सर्व लाडक्या बहिणींसाठी खुशखबर. तर 3,000 रुपये खात्यामध्ये हप्ता एकत्रित जमा. सर्व लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे. तर या महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे 3,000 रुपये जमा होण्यास सुरुवात. तर यामध्ये तुम्हाला मिळणार का? तुमच्या जिल्ह्यात वाटप सुरू झालेलं आहे का? या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत. तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर आता महिलांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्ते एकत्रच म्हणजे 3,000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर आता यामध्ये जे काही महिलांना 2 महिन्याचे हप्ते एकत्र त्यांच्या खात्यामध्ये जे काही 1,500 रुपये प्रति महिना, तर या महिलांच्या खात्यामध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्रच खात्यामध्ये जमा. तर एकूण 3,000 रुपये जे की या जिल्ह्यांमध्ये व या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जे काही बरेच दिवसांपासून पैसे इथं येत होते, तर अखेर आजपासून जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर आता सदर ही जी योजना आहे महाराष्ट्र सरकारची एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 1,500 रुपये किती मिळते? 1,500 रुपये इथे मिळते. काही लाभार्थ्यांना मागील हप्ते मिळालेले नाहीत, तर सरकारमुळे एकत्रित हप्ते जमा करण्याचे आदेश इथं देण्यात आलेले आहे. तर यामध्ये जो काही डिसेंबरचा हप्ता काय आहे, डिसेंबरचा हप्ता आणि नोव्हेंबरचा हप्ता 3,000 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये एकत्र जे काही डिसेंबरचा हप्ता मिळून तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये जमा होणार 3,000 रुपये. तर यामध्ये 1,500 रुपये प्लस 1,500 रुपये, तर असे मिळून तुमच्या खात्यामध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता 3,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा. तर आता यामध्ये कोणते जिल्हे पेंडिंग आहे, कोणत्या महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे 3,000 रुपये तर जमा होणार आहे? सर्वप्रथम आता यामध्ये जे काही लाडक्या बहिणी आहेत, तर त्यांचे जे काही फॉर्म आहे ते इथं अप्रूव्हल झालेलं आहे. म्हणजे कोणाला पैसे इथं मिळणार आहेत ते आपण इथं जाणून घेऊया. तर ज्यांचे फॉर्म अप्रूव्हल आहे, ज्या लाडक्या बहिणींना मागचे हप्ते इथं मिळालेले आहे, त्यानंतर ज्या महिलांच्या बँक पासबुकला आधार लिंक आहे, त्यानंतर आधार लिंक झाल्याच्यानंतर तुमची जे काही फॉर्म आहे ते रिजेक्ट जर झालेला नाही ते चेक करून घ्या, चुकीचा IFSC कोड आहे का. त्यानंतर महत्त्वाचा जो पॉईंट आहे त्या म्हणजे E-KYC. काय आहे? E-KYC. जर तुम्ही लाडक्या बहीण योजनेची E-KYC केली नाही, तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पुढील हप्ते म्हणजे 3,000 रुपये हे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार नाहीत. तर आता तुम्ही 31 डिसेंबरपर्यंत सर्व लाडक्या बहिणींनी तुम्ही तुमची राहिलेली E-KYC तर करून घ्यायची आहे, तरच तुमच्या खात्यामध्ये 3,000 रुपये तर जमा होतील. बऱ्याच जणांच्या आधार लिंक नाही, अशामुळे पैसे जमा होत नाही आहे. तर टप्प्याटप्प्याने पैसे इथं 3,000 रुपये जमा होत आहे. काय होत आहे? 3,000 रुपये जमा. तर आता यामध्ये काही जिल्हे बाकी राहिलेले आहेत. तर या जिल्ह्यांमध्ये कधीपर्यंत लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होतील? उर्वरित जिल्ह्यांमध्ये लवकरच इथं जमा होणार आहे. तर आता ज्यांचे कोणाचे फॉर्म इथं पेंडिंगच आहे, बरेच जणांना पैसे इथे मिळालेले नाही, अशाने CSC सेंटरवरती जाऊन चेक करा किंवा महिला व बालविकास कार्यालयाशी संपर्क साधा. E-KYC अपडेट करा. आधार लिंक नसेल तर आधार लिंक चेक करून घ्या की तुमची यामध्ये काही त्रुटी तर नाही. तर आता बरेच महिलांचे फॉर्म इथं जे काही त्रुटीमध्ये आहे, तर बरेच जणांच्या महिलांना एकही हप्ता मिळालेला नाही. तर अशा महिलांनी कशा पद्धतीने संपूर्ण योजनेचा लाभ तुम्ही मिळवू शकता. राहिलेल्या जे काही लाडक्या बहिणी आहेत, तर अशांचे नवीन फॉर्म इथं लवकरच सुरू होणार आहेत. तर सर्व महिलांनी खुशखबर आहे, ज्या महिलांना पैसे मिळत नाही. तर आता जे काही राहिलेले पेंडिंग आहे महिला, ज्यांना पहिलेच काहीच हप्ते मिळालेले नाही, तर अशा महिलांसाठी खुशखबर आहे. 3,000 रुपयाची रक्कम जे की या जिल्ह्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात. तर आता यामध्ये जे काही जिल्हे आहेत, तर वाटप सुरू झालेले आहे. यामध्ये 3,000 रुपयाची जी काही रक्कम आहे ती लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात. 1,500 प्लस 1,500 रुपये महिना, जे की टोटल 3,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात. अकोला, अहमदनगर, अमरावती, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धाराशिव, गडचिरोली, गोंदिया. त्यानंतर आपला जो काही जिल्हा आहे ते गोंदिया जिल्हा झाल्याच्यानंतर आपलं इथे मुंबई शहर, लातूर, कोल्हापूर, जळगाव, जालना, हिंगोली, गोंदिया, गडचिरोली, तर या जिल्ह्यांमध्ये 3,000 रुपये जमा होण्यास सुरुवात. तर आता DBTच्या माध्यमातून महिलांच्या खात्यामध्ये पैसे इथं येत आहे. तर लगेच तुम्ही तुमचं जे काही खातं आहे तपासून घ्या. मुंबई उपनगर, नागपूर, नांदेड, नंदुरबार, नाशिक, पालघर, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, तर या जिल्ह्यांमध्ये 3,000 रुपये इथं जे की जमा होत आहे. लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे. तर आज जे की आजपासून पैसे इथं जमा होत आहे. तर आता यामध्ये तुमचा जिल्हा आहे की नाही चेक करून घ्या. त्यानंतर आपला जो काही जिल्हा आहे त्यामध्ये यवतमाळ, वाशिम, वर्धा, ठाणे, सोलापूर, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, रत्नागिरी, तर आता या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींसाठी सुद्धा खुशखबर आहे. तर पैसे या जिल्ह्यांमध्ये जमा होत आहे. तर हे जे पैसे आहेत ते कोणत्या महिलांच्या खात्यामध्ये जमा होत आहे?
ज्यांचे अर्ज मंजूर आहे, ज्यांच्या बँक पासबुकला आधार लिंक आहे, बँक खातं ॲक्टिव्ह आहे, KYC KYC लाडक्या बहिणींनी 31 डिसेंबरच्या आत करून घ्यायचे आहे, तरच तुम्हाला पुढील पैसे इथे मिळतील. तर बरेच महिलांचे पैसे इथं बंद होतील, ज्यांच्या आधार लिंक नाही, बँक खातं इनॅक्टिव्ह आहे, कागदामध्ये काही त्रुटी आहे, त्यामुळे व्यवस्थित कागदपत्र अपलोड केलेले नाही. तर अशांचे जी की आता 1500 आणि 1500 असे मिळून 3000 रुपये लाडक्या बहिणींना SMS देखील इथं येत आहे, की आता तुम्ही चेक करा की तुमच्या खात्यामध्ये लाडक्या बहीण योजनेचे पैसे इथं 1500 म्हणजे 3000 रुपये क्रेडिट झाले की नाही. सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्र जमा, तर एकूण 3000 रुपये. तर लगेच तुम्ही तुमचं खातं तपासा.